जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात राज्यभरातील वारकरी सहभागी होतात। यंदा संत तुकाराम महाराज पालखीमध्ये आयटी दिंडी सहभागी झाली आहे। यंदा ही दिंडी पहिल्यांदाच पंढरपूर पर्यंत प्रवास करणार आहे। विठू नामाचा जयघोष करत अनेक आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत। यंदाचं या दिंडीचं 18वं वर्ष आहे। आयटी क्षेत्रातील वारकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या सोहळ्यामध्ये आपल्याला एक वेगळी दिंडी पाहायला मिळालेली आहे। ती दिंडी आहे म्हणजे आयटी दिंडी। हे सगळे आयटी करणारे वारकरी आहेत जे आता वारीच्या सोहळ्यामध्ये स्वतः सहभागी झालेले आहेत। खरं तर आयटी क्षेत्रामध्ये तुमचं सगळं प्रोफेशन आहे, पण तुम्ही आज वारीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहात। का वाटलं असं की तुम्हाला या सोहळ्यात सहभागी व्हावं? ऍक्च्युली आयटी दिंडी बद्दल एक थोडीशी माहिती देतो की आयटी दिंडी साधारण 17 वर्षापूर्वी आम्ही आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड करत होतो, पण गेल्या वर्षीपासून आम्ही आता आळंदी ते पंढरपूर चालू केलेलं आहे। आणि याचा मागचा उद्देश एकच आहे की एक इच्छा असते विठ्ठला भेटायची, आणि आमचा अनुभव आमच्यातल्या काही जणांनी पूर्ण वारी केलेली आहे। तर आमचा अनुभव असा आहे की विठ्ठल आपला कुठे ना कुठे भेटतो म्हणजे आणि आपली वारी पूर्णत्वाला नेतो। तर या पर्टिक्युलर मागच्या वर्षी आमच्यामध्ये 2000 वारकरी आयटी आणि वर्किंग प्रोफेशनल्स सहभागी झाले होते। तो आकडा आम्ही ऑलरेडी या वर्षी क्रॉस केलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना वारीचा अनुभव करून देणे आणि एक तरी वारी अनुभवावी हा आमचा एक उद्देश आहे। मागील 10 वर्षापासून हा मी टप्पा करतोय आणि त्याचबरोबर मी कोथरूड आणि पुण्यातल्या बऱ्याच रूटचा आळंदी पुणेसाठी मॅनेजमेंट करतो। यावर्षी जवळपास 1600 वारकरी हे फक्त आळंदी पुणे टप्प्यासाठी आहे आणि 2000च्या वरती आम्ही पंढरपूरपर्यंत वारकरी नेत आहोत। आळंदीपासून पंढरपूरपर्यंत, देहूपासून पंढरपूरपर्यंत हा आनंद सोहळा सगळ्यांना अनुभवता यावा यासाठी आयटी दिंडी प्रयत्नशील आहे। आमची वेबसाईट आहे, जरी नाव आयटी दिंडी असलं तरी कुणीही रजिस्टर करू शकतं आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकतं। अतिशय उत्तम नियोजन आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये काम करणारे हे सगळे आयटी वारकरी आहेत ते सुद्धा आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। कॅमेरामन पियुष येरवडेकर सह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, देहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।